पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सवलत दिली जाणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मोठी घोषणा केली असून ही योजना कार्यान्वित होणार आहे। दररोज एसटीने प्रवास करणाऱ्या राज्यातील लाखो पुरुष प्रवाशांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि रोजच्या आर्थिक गणिताशी जोडलेली बातमी समोर येत आहे। आपण सगळेच रोज कामासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी किंवा शेतीच्या कामासाठी एसटीने प्रवास करत असतो। गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतोय की महिलांना एसटीच्या प्रवासात 50% सवलत मिळत आहे। ही नक्कीच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक अतिशय चांगली आणि स्वागतार्ह गोष्ट आहे। पण त्याच वेळी रोज स्वतःच्या खिशातील पैसे मोजून प्रवास करणाऱ्या सामान्य पुरुषांच्या मनात एक अत्यंत व्यावहारिक आणि रास्त प्रश्न उभा राहतो। तो प्रश्न म्हणजे वाढत्या महागाईत रोजच्या प्रवासाचा खर्च करताना कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या पुरुषांनाही अशी एखादी सवलत कधी मिळू शकेल का? पुरुषांच्या खिशावरील प्रवासाचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी शासन किंवा एसटी महामंडळ काही ठोस पावले उचलणार का? या अगदी सामान्य पण तितक्याच महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आता काहीसे सकारात्मक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण आता महिलांप्रमाणेच पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात तिकीट दरात सवलत मिळण्याबाबतची मोठी आणि महत्त्वाची चर्चा सुरू झाली असून या संदर्भात राज्य शासनाच्या एका शासन निर्णयाची म्हणजेच GRची माहिती नुकतीच समोर येत आहे। त्यामुळे एसटीतून प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांना आता काही प्रमाणात का होईना आर्थिक दिलासा मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या अनेक महिन्यापासून राज्याच्या कानाकोपऱ्यात एसटीने प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांच्या मनात असलेली ही एक सामायिक खंत होती। शासनाच्या अनेक चांगल्या योजना, प्रवासातील सवलती आणि एसटीमधील अर्धे तिकीट यांसारख्या सुविधा महिला प्रवाशांना मिळतात। मग आमच्यासाठी अशी एखादी सवलत लागू करण्याचा विचार सरकार कधी करणार, असा सवाल अनेकदा उपस्थित केला जात होता। अखेर या सर्व व्यावहारिक प्रश्नांची आणि रास्त मागण्यांची अत्यंत सकारात्मक दखल घेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि संबंधित प्रशासनाने यावर एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे। आता पुरुषांसाठी देखील एसटी प्रवासात एक विशेष आर्थिक सूट देण्याबाबत हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे। हा निर्णय प्रत्यक्षात आल्यास पुरुष प्रवाशांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला फळ मिळेल असे म्हटले तरी ते अजिबात चुकीचे ठरणार नाही। परंतु ही अत्यंत उत्साहवर्धक बातमी असली तरी या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये शासनाने आणि एसटी महामंडळाने काही अत्यंत महत्त्वाच्या अटी आणि कडक नियम देखील लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हा निर्णय ऐकल्यानंतर प्रत्येक पुरुष प्रवाशाला असे वाटू शकते की आता एसटीत पाऊल ठेवताच आपल्याला थेट सवलत मिळेल, पण प्रत्यक्षात तसे अजिबात नाही। या योजनेतील सर्वात मोठी आणि मुख्य अट म्हणजे सरसकट सर्वच पुरुष प्रवाशांना थेट बसमध्ये बसल्यावर या तिकिटाच्या सवलतीचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे। ज्या पुरुष प्रवाशांकडे एक विशिष्ट आणि अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र असेल आणि जे पुरुष शासन निर्णयात नमूद केलेल्या प्रमुख नियमांच्या आणि अटींच्या चौकटीत पूर्णपणे बसतील, केवळ त्यांनाच एसटी बसच्या या प्रवासामध्ये ही तिकीट सवलत दिली जाण्याची तरतूद असल्याचे म्हटले जात आहे। त्यामुळे या योजनेचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला या अटींची सविस्तर माहिती असणे अत्यंत गरजेचे बनले आहे। आता तुमच्या मनात सर्वात पहिला प्रश्न हा आला असेल की ही सवलत नेमकी कधीपासून लागू होणार आहे? तर शासनाच्या या नव्या घोषणेनुसार आणि सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार ही महत्त्वपूर्ण सवलत येत्या 15 ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यभरात लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। 15 ऑगस्ट या आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर या योजनेचा शुभारंभ होऊ शकतो आणि त्यासाठी प्रत्येक पात्र पुरुष प्रवाशाला आपले एक विशेष कागदपत्र आधीपासूनच काढून किंवा अद्ययावत करून ठेवावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे। जे पुरुष लवकरात लवकर आणि वेळेवर आपले हे आवश्यक कागदपत्र अद्ययावत करून घेतील त्यांनाच या योजनेचा आणि सवलतीचा त्वरित लाभ घेता येण्याची शक्यता आहे। 15 ऑगस्टची ही तारीख आता अगदी जवळ आली असल्यामुळे या संपूर्ण योजनेची अचूक, सविस्तर आणि कोणतीही शंका न ठेवणारी माहिती आज आपण अत्यंत विस्तृतपणे समजून घेणार आहोत। नेमक्या कोणत्या गटातील पुरुषांना बस प्रवासात ही सवलत दिली जाण्याची शक्यता आहे? त्यासाठी कोणती कागदपत्रे तुमच्याकडे असणे अनिवार्य असू शकते? कोणता अर्ज किंवा ऑनलाईन प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागू शकते? तसेच कोणत्या विशिष्ट तारखेपासून ही सवलत लागू होणार आहे? या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। जर तुम्ही कामानिमित्त, व्यवसायानिमित्त, नोकरीसाठी किंवा वैयक्तिक कारणास्तव महाराष्ट्रात कुठेही एसटी बसने प्रवास करत असाल तर या प्रवास सवलतीचा पुरेपूर लाभ कसा घ्यायचा हे अत्यंत बारकाईने समजून घेण्यासाठी ही सर्व माहिती शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐकणे नक्कीच फायद्याचे ठरू शकते। लाल परी म्हणजेच आपली सर्वांची लाडकी एसटी बस ही महाराष्ट्राच्या जनजीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे। तुम्हाला नक्कीच आठवत असेल की
काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने महिला प्रवाशांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या तिकीट दरामध्ये तब्बल 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. महिलांसाठी ही योजना सुरू झाल्यानंतर तिला मिळालेला प्रतिसाद अतिशय अभूतपूर्व होता आणि असंख्य महिलांनी एसटीने प्रवास करण्यास मोठी पसंती दर्शवली. याच योजनेच्या यशामुळे प्रेरित होऊन आणि पुरुष प्रवाशांची सातत्याने होणारी मागणी लक्षात घेऊन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता पुरुषांनाही तिकीट दरामध्ये विशेष सवलत देण्याची एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली होती. या नव्या योजनेनुसार आता संपूर्ण महाराष्ट्रात एसटीने प्रवास करताना पुरुष प्रवाशांना तिकिटामध्ये विशेष सूट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्याच्या घडीला एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे आणि महिलांना अर्ध्या तिकिटाची सवलत असल्यामुळे गर्दी लक्षणीय असते. अशा परिस्थितीत पुरुषांना सवलत दिल्याने एसटीच्या उत्पन्नावर काय परिणाम होईल असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मात्र याचे व्यावहारिक उत्तर असे असू शकते की यामुळे एसटीची प्रवासी संख्या भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. जर पुरुष प्रवाशांनाही प्रवासात काही प्रमाणात आर्थिक सवलत दिली तर जे लोक पैशांच्या गणितामुळे खाजगी वाहनांनी प्रवास करतात ते आणखी जास्त संख्येने पुन्हा एसटीकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. यामुळे एसटीचा कोणताही आर्थिक तोटा न होता उलट प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे महामंडळाला मोठा फायदाच होऊ शकतो. या योजनेच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि गाभ्याच्या मुद्द्याकडे आपण वळूया. ही सवलत सुरू होण्यापूर्वी तुम्हाला तुमचे कोणते महत्त्वाचे कागदपत्र अद्ययावत आणि तयार ठेवावे लागेल हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वी एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत यशस्वीपणे सवलती जाहीर केल्या होत्या. सुरुवातीच्या काळात या सवलतीचा लाभ घेण्यासाठी कोणतेही साधे मतदान ओळखपत्र चालायचे, परंतु नंतर सरकारने या नियमांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मूळ ओळखपत्र असणे अनिवार्य केले होते. या नव्या नियमानुसार प्रवाशाच्या ओळखपत्रावर त्याचे पूर्ण नाव, जन्मतारीख आणि अचूक वय स्पष्टपणे असणे अत्यंत आवश्यक बनले होते. याच धर्तीवर आता पुरुषांसाठी जाहीर होणाऱ्या या नव्या सवलतीसाठी देखील तुम्हाला तुमचे ओळखपत्र अत्यंत अचूक आणि अद्ययावत ठेवावे लागण्याची दाट शक्यता आहे. सर्वात आधी या योजनेची निश्चित तारीख आणि सवलतीचे प्रमाण समजून घ्या. ही अतिशय महत्त्वाची योजना 15 ऑगस्ट 2026 पासून लागू होण्याची माहिती समोर येत असून यामध्ये पुरुष प्रवाशांसाठी 15% सवलत मिळण्याची घोषणा करण्यात आली होती. होय, पुरुष प्रवाशांना आता लांब पल्ल्याच्या एसटी बसेसच्या तिकीट दरामध्ये 15% थेट सूट मिळण्याची शक्यता आहे. पण या 15% सवलतीचा लाभ घेण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि अनिवार्य अट असू शकते. ती म्हणजे ही 15% सूट सरसकट सर्वच एसटी बसेसला म्हणजेच साध्या लाल परीला लागू नसून ती फक्त आणि फक्त लांब पल्ल्याच्या विशिष्ट बसेससाठीच लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लांब पल्ल्याच्या बसेस म्हणजे नेमक्या कोणत्या बसेस याचाही विचार करणे गरजेचे आहे. जर तुम्ही 15 ऑगस्ट 2026 पासून प्रवास करणार असाल तर तुम्हाला शिवनेरी किंवा एसटी महामंडळाच्या इतर प्रीमियम आणि वातानुकूलित म्हणजेच एसी बसेसमधून प्रवास करतानाच ही 15% सूट मिळण्याची शक्यता आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जर तुम्ही पुण्याहून मुंबईला प्रवास करत असाल किंवा राज्यांतर्गत इतर कोणत्याही मोठ्या शहरांदरम्यानचा लांबचा प्रवास करत असाल तरच तुम्हाला या प्रीमियम बसेसमध्ये ही सवलत लागू असू शकते. जर तुम्ही आंतरराज्य प्रवास करत असाल तर जोवर एसटी बस महाराष्ट्राच्या भौगोलिक हद्दीत आणि सीमेत प्रवास करत आहे तोपर्यंतच्या अंतरावरच तुम्हाला ही 15% सवलत दिली जाण्याची शक्यता आहे. एकदा का बसने महाराष्ट्राची सीमा ओलांडली की त्यापुढील प्रवासासाठी तुम्हाला पूर्ण तिकीट दर आकारला जाण्याची शक्यता आहे. या सर्व प्रक्रियेत या सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रवासादरम्यान तुमचे स्वतःचे मूळ ओळखपत्र बसमधील वाहकाला म्हणजेच कंडक्टरला प्रत्यक्ष दाखवणे अत्यंत बंधनकारक असण्याची शक्यता आहे. तुम्ही खरोखरच महाराष्ट्राचे अधिकृत रहिवासी आहात याची खात्री करण्यासाठी हा नियम असू शकतो, कारण ही सवलत योजना केवळ महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असलेल्या पुरुष प्रवाशांसाठीच मर्यादित असण्याची शक्यता आहे. आता या योजनेतील सर्वात कडक आणि महत्त्वाची अट अत्यंत लक्ष देऊन समजून घेणे फायद्याचे ठरेल. जर तुम्ही अचानक बस स्थानकावर जाऊन उभ्या असलेल्या प्रीमियम किंवा शिवनेरी बसमध्ये थेट चढून कंडक्टरकडे 15% सवलतीची मागणी केली तर तसे अजिबात चालणार नाही. अशा ऐन वेळेच्या प्रवासासाठी तुम्हाला कोणतीही सवलत मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. ही 15% तिकीट सवलत केवळ अशाच पुरुष प्रवाशांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे जे आपल्या प्रवासाचे ॲडव्हान्स बुकिंग म्हणजेच आगाऊ आरक्षण करतील. थोडक्यात सांगायचे तर तुम्हाला तुमच्या प्रवासासाठी आधीच ऑनलाईन पद्धतीने तिकीट बुक करणे अत्यंत सक्तीचे असण्याची दाट शक्यता आहे. याचाच सरळ अर्थ असा की जर तुम्ही बस स्टँडवर जाऊन थेट खिडकीवरून किंवा बसमध्ये बसून तिकीट काढण्याचा प्रयत्न केला
तर तुम्हाला पूर्ण पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे। या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा त्यांच्या अधिकृत मोबाईल ॲपचा वापर करून अत्यंत पद्धतशीरपणे तिकीट बुक करावे लागू शकते। आणि प्रत्यक्षात प्रवास करताना तुमच्या मोबाईलमधील ते ऑनलाईन तिकीट आणि तुमचे स्वतःचे मूळ शासकीय ओळखपत्र वाहकाला प्रत्यक्ष दाखवणे आवश्यक असू शकते। अशा अत्यंत शिस्तबद्ध मार्गानेच ई शिवनेरी किंवा इतर प्रीमियम एसी बसेसच्या आगाऊ बुकिंगवर ही 15% सवलत लागू होण्याची शक्यता आहे। इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे की तुम्ही तिकीट बुकिंगसाठी कोणत्याही एजंटची मदत घेतली तरीही ते तिकीट बुकिंग केवळ एसटी महामंडळाच्या अधिकृत प्रणालीवरूनच झालेले असणे बंधनकारक असू शकते। जर तुम्ही प्रवासाचे तिकीट बुक करण्यासाठी इतर कोणत्याही अनाधिकृत किंवा खाजगी ॲप्सचा वापर केला तर अशा तिकिटांवर ही 15% सवलतीची योजना लागू होण्याची शक्यता जवळजवळ नाहीच। एक अतिशय सोपे आणि स्पष्ट उदाहरण द्यायचे झाले तर समजा तुमच्या प्रवासाचे मूळ तिकीट 100 रुपये इतके असेल तर या नव्या योजनेनुसार त्यातून 15 रुपये थेट कमी केले जाऊन तुम्हाला ते तिकीट केवळ 85 रुपयात उपलब्ध होण्याची शक्यता आहे। पण पुन्हा एकदा लक्षात घ्या, या सवलतीसाठी प्रवासाचे पूर्व आरक्षण असणे अत्यंत आवश्यक असू शकते। जर तुम्हाला या नव्या योजनेचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचे स्वतःचे आधार कार्ड किंवा इतर कोणतेही अधिकृत शासकीय ओळखपत्र अत्यंत अद्ययावत करून ठेवावे लागेल ज्यावर तुमचे पूर्ण नाव आणि जन्मतारीख स्पष्टपणे दिसत असेल। या सवलतीचा हक्क मिळवण्यासाठी तुम्हाला प्रवासाच्या काही दिवस आधी महाराष्ट्र शासनाच्या किंवा एसटी महामंडळाच्या अधिकृत इंटरनेट संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल। तिथे तुमचे स्वतःचे एक वैयक्तिक खाते तयार करून किंवा लॉग इन करून प्रवासाची प्रक्रिया सुरू करावी लागेल। तुम्ही ज्या शहरातून तुमचा प्रवास सुरू करणार आहात ते ठिकाण आणि तुमचे अंतिम ठिकाण काळजीपूर्वक निवडावे लागेल। प्रवासाची तारीख निवडताना ती 15 ऑगस्ट 2026 किंवा त्यानंतरची कोणतीही तारीख असल्याची खात्री करावी लागेल। त्यानंतर बसचा प्रकार निवडताना साधी बस न निवडता ई शिवनेरी किंवा प्रीमियम एसी बस हाच पर्याय निवडावा लागेल। प्रवाशांची माहिती भरताना अत्यंत काळजीपूर्वक तुमचे अचूक नाव आणि योग्य वय यांची नोंद करावी लागेल। ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तिकिटाचे पेमेंट करण्यासाठी पुढे जाल तेव्हा पेमेंट करण्यापूर्वी स्क्रीनवर तुम्हाला मिळणारी 15% सवलत खरोखर लागू झाली आहे की नाही हे एकदा नक्की तपासावे आणि मगच ऑनलाईन स्वरूपात तुमचे पेमेंट पूर्ण करावे। तिकीट यशस्वीरित्या बुक झाल्यावर त्याचा मेसेज किंवा तिकिटाची PDF फाईल मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवावी आणि प्रवासाच्या दिवशी बसमध्ये चढताना वाहकाला दाखवावी लागेल। कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी न पडता केवळ महामंडळाच्या अधिकृत ऑनलाईन प्रणालीचाच वापर करणे कधीही हिताचे ठरेल। जर तुम्ही तुमच्या कामानिमित्त, व्यवसायानिमित्त किंवा कुटुंबाला भेटण्यासाठी लांबच्या प्रवासाकरिता नियमितपणे एसटीचा वापर करत असाल तर ही नवी 15% सवलत योजना तुमच्यासाठी खरोखरच आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायद्याची ठरू शकते। एसटी महामंडळाचा हा संभाव्य निर्णय पुरुष प्रवाशांच्या अविरत प्रवासाचा सन्मान करणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा मानला जाऊ शकतो। आता ही सर्व सविस्तर माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटते? पुरुषांसाठी जाहीर केलेली ही 15% सवलत योग्य आणि पुरेशी आहे की महिला प्रवाशांप्रमाणेच पुरुषांनाही एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये थेट 50% सवलत मिळायला हवी होती? या महत्त्वाच्या विषयावर तुमचे जे काही प्रामाणिक मत आणि विचार असतील ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। तुम्ही व्यक्त केलेल्या या अभ्यासपूर्ण कमेंट्समुळे इतर अनेक प्रवाशांनाही या महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करायला नक्कीच मोठी मदत होईल। हा अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या संपर्कातील सर्व मित्रमंडळी, नातेवाईक आणि विशेषतः जे पुरुष सातत्याने एसटीने प्रवास करतात त्यांच्यासोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या नव्या योजनेची अचूक माहिती मिळेल आणि ते या सवलतीचा अगदी योग्य वेळी फायदा घेऊ शकतील। जर तुम्ही आमच्या या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर असेच अत्यंत महत्त्वाचे आणि उपयुक्त व्हिडिओ नेहमी पाहण्यासाठी चॅनलला लगेच